आवरा कायदा बदला अशी मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदींकडे केली आहे। यासाठी तब्बल 20,000 शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र धाडली आहेत। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ही पत्र बैलगाडीतून आणत राहुरी पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यात आली। राहुरी नगर परिषद इथून बैलगाडीत शेतकऱ्यांची पत्र आणि प्रतिकात्मक पिंजरा घेऊन मोर्चा काढण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऊस क्षेत्र मोठं असल्यानं बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळते। ऊस तोडणी सुरू झाल्यावर त्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढतो आणि परिणामी हल्ल्यांच्या घटना या वाढताना पाहायला मिळतात। या कायद्यामध्ये बदल करून बिबट्यांच्या संख्येवरती नियंत्रण आणावं याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पत्र त्या ठिकाणी लिहिलं आणि या तालुक्यातल्या बऱ्याचशा गावामध्ये या पत्रावर सही करण्याची मोहीम त्या ठिकाणी आखली गेली। उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांनी या पत्रावरती आपली सही नोंदवून आपली भावना पंतप्रधानांपर्यंत कळवा असं आम्हाला आवाहन केलं होतं। आज त्या सर्व जवळपास 20,000 पत्र आम्ही इथं पोस्ट ऑफिसमध्ये आणून इथं टाकलेले आहेत। ते 2-4 दिवसात माननीय पंतप्रधान साहेबांपर्यंत जातील। बिन खात्याचा मंत्री राहीन पण शिक्षण विभागाचा मंत्री नको अशी टिप्पणी केली सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी। शेलारांच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकलाय। शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या विभागाशी संबंधित लक्षवेधीत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, ज्यावर दादा भुसेंनी शेलारांना सल्ला दिला की आधी शेलार हे खातं सांभाळायचे, त्यामुळे यापुढेही त्यांनी या खात्याचा कार्यभार सांभाळावा असा सल्ला देण्यात आला। मात्र बिन खात्याचा राहीन पण शिक्षण विभाग खातं नको अशी मिश्किल प्रतिक्रिया मग शेलार यांनी दिली। ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम संपवण्याचा जो प्रयत्न करतायत तो थांबून वर्गामध्ये त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला जावा, ज्याच्याकरता पुरेसे दिवस उपलब्ध आहेत अशा पद्धतीचा आपण काही कार्यक्रम हाती घेणार आहात का? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, मी शिक्षण मंत्री होतो, आता शिक्षण मंत्री नाही आणि तरी आपण केलेला उपस्थित प्रश्न शिक्षण मंत्र्यांनी ऐकलेला आहे आणि त्यामुळे या विषयावर माननीय शिक्षण मंत्री संबंधितांशी बोलून निर्णय करतील। सन्माननीय सदस्य महोदयांच्या बऱ्याचशा सूचना शिक्षण विभागाशी संबंधित पण त्या ठिकाणी होत्या। आता योगायोग असा आहे की कालच मी माननीय शेलार साहेबांना काल आम्ही गप्पा गोष्टी करत असताना मी सांगत होतो की शेलार साहेब, यापूर्वी तुम्ही या विभागाचा कार्यभार स्वीकार अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पण या विषयाचा कार्यभार तुम्ही घ्यावा अशा प्रकारचं विनंती मी त्यांना करत होतो। प्रेमामध्ये माझा ऊर भरून आलाय आणि म्हणून मी असं जाहीर करतो, मी बिन खात्याचा मंत्री मुख्यमंत्र्यांनी ठेवलं तरी चालेल पण शिक्षण विभागाचा कार्यभार घ्यायला तयार नाही। बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून